स्वागत आहे शेतकरी मित्रांनो. भारतातील सर्वाधिक उत्पादन अमृत पॅटर्न टेक्निकमध्ये शेतकरी मित्रांनो मी दिनेश देशमुख. आज 15 ऑगस्ट 2024. शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो अमृत पॅटर्न पद्धतीने डेव्हलप केल्या जात असलेल्या कपाशी पिकाच्या प्लॉटमध्ये. शेतकरी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेऊया की सध्याच्या परिस्थितीत अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कपाशी पिकाची चांगल्या प्रकारे वाढ ग्रोथ होत नाही. अशा परिस्थितीमध्ये खत व्यवस्थापन करताना कशा पद्धतीने खत द्यायला हवे, त्याचबरोबर फवारणी करताना जमिनीमध्ये ओल असणे गरजेचे आहे का, याची संपूर्ण आणि डिटेल आज आपण माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी आपण पहिल्यांदाच या चॅनल तर सर्वप्रथम या चॅनल सबस्क्राईब आणि शेअर करा. आणि जर आपण नवीन असाल तर नक्कीच प्ले स्टोरला जाऊन अमृत पॅटर्न ॲप डाउनलोड करून त्यामध्ये कपाशी पिकाची संपूर्ण माहिती लिखित स्वरूपात हिंदी, मराठी आणि इंग्लिश या भाषेमध्ये घेऊ शकता. चला तर सुरुवात करूया. शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा पहिला विषय आहे तो म्हणजे कपाशी पिकाची चांगल्या प्रकारे वाढ होण्यासाठी जमिनीमध्ये खत व्यवस्थापन करताना ओल असणे गरजेचे आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये पाऊस हा बंद झालेला आहे, काही ठिकाणी पाऊस आहे. अशा ठिकाणी आपण पेरणी पद्धतीने खत व्यवस्थापन करू शकता. आज जे आपल्या शेतामध्ये खत व्यवस्थापन आपण केलेले आहे म्हणजेच 14 ऑगस्टला यामध्ये आपण खत व्यवस्थापन केलेले आहे. आणि 14 ऑगस्टला खत देताना आपण जे खत दिलेले आहे पेरणी पद्धतीने दिलेले आहे. म्हणजेच जे खत आहे झाडापासून 7 ते 8 इंच दूर पेरणी पद्धतीने दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर हे जे आपल्याला नळी दिसते, लॅटर दिसते आणि दोन्ही साईडनं आपण यामध्ये हे लॅटर टाकून दिलेले आहेत. म्हणजेच या शेतामध्ये ओल कमी आहे. आणि ही जी जमीन आहे, जसं की एका तासापूर्वी पाऊस पडला तर एका तासानंतर जर उघडलं तर यामध्ये वाफसा येतो, चालता सुद्धा येते. म्हणजेच एवढ्या हलक्या प्रमाणात ही जमीन आहे. त्यामुळे आता आपण खत व्यवस्थापन करताना लगेच पाणी व्यवस्थापन हे ड्रीपद्वारे दिलेले आहे. आणि महत्त्वाचा विषय आहे, जर आपल्याकडे उघाड असेल आणि आपल्या शेतामध्ये कपाशी या पिकात चांगल्या प्रकारे वाढ होत नसेल तर अशा ठिकाणी आपल्याला खत व्यवस्थापन करायचं आहे. त्याचबरोबर पाण्याचे सुद्धा व्यवस्थापन करायचं आहे जर आपल्या शेतामध्ये ओल नसेल तर. शेतकरी मित्रांनो, अनेक शेतकरी खत देताना फेकून देतात. अशा परिस्थितीमध्ये जर आपण खत फेकून दिलं तर त्याचा रिझल्ट आपल्याला 25 ते 30% अधिक मिळणार नाही. याचं एकमेव कारण म्हणजे जे काही त्या खतामध्ये नत्र असतात ते डायरेक्ट उष्णतेमुळे, उन्हामुळे हे उडून जातात. त्यामुळे खत देताना पेरणी पद्धतीने जर आपण दिलं तर चांगल्या प्रकारे खताचा रिझल्ट आपल्याला बघायला मिळेल. आपण अमृत पॅटर्न अंतर पद्धतीने खत पेरत असाल तर एक पट्टा सोडून, जर आपला 4-6 असेल तर 4च्या फट्ट्यामध्ये, 5x7 असेल तर 5च्या फट्ट्यामध्ये, 3-6 असेल तर 3च्या फट्ट्यामध्ये, किंवा पारंपरिक पद्धत असेल तर एक पट्टा आड करून आपल्याला पेरणी पद्धतीने द्यायचं आहे. आता महत्त्वाचा विषय आहे, जर आपल्याकडे ड्रीप असेल तर एक पट्टा आड करून अशा प्रकारे आपण ड्रीप टाकू शकता. आता ही जी ड्रीप आहे हे शेवटपर्यंत राहणार आहे. आणि महत्त्वाचं आहे, कपाशी या पिकामध्ये जे काही बोंडसडचा प्रादुर्भाव येतो, कपाशी पिकाचे अधिक उत्पादन वाढवण्यासाठी जर आपण ड्रीपचं पाणी कमी प्रमाणात दिलं, जिथं काळी जमीन जास्त आहे, काळ्या मातीचं प्रमाण अधिक आहे, अशा ठिकाणी ड्रीपनं दिलेल्या शेतामध्ये बोंडसडचा प्रादुर्भाव कमी आढळून येतो. या उलट जर आपण पट पाणी रेग्युलर दिलं तर अशा ठिकाणी बोंडसडचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात आढळून येतो. जमीन हलकी असेल तर अशा ठिकाणी पट पाणी दिलं तर काही प्रॉब्लेम नाही. पण जमीन एकदम ब्लॅक सॉईल असेल तर अशा ठिकाणी आपण पट पाणी देताना एक पट्टा आड करून, आणि पाणी आपल्याला जोरात द्यायचं. जसं का एका काठाकडून सोडून दिलं आणि काठापर्यंत जाईपर्यंत जर आपण थांबलो तर ते पाणी स्लोली जाईल आणि संपूर्ण शेतामध्ये त्याचा पाझर होईल. त्यामुळे आपल्या शेतामध्ये वापसा लवकर येणार नाही आणि बोंडसडचा प्रादुर्भाव अधिक आपल्याला बघायला मिळेल. आता महत्त्वाचा विषय आहे की खत व्यवस्थापन करताना जर आपल्या शेतामध्ये कपाशीची उंची 60 ते 70 दिवसाच्या दरम्यान 2 फूट असेल, 2.5 फूट असेल तर अशा ठिकाणी खत व्यवस्थापन करताना आपल्याला सांगितल्याप्रमाणे 1.5 बॅग म्हणजे 75 किलो 10-26 आणि 25 किलो युरिया आपल्याला द्यायचा आहे. महत्त्वाचं आहे, आपल्या शेतामध्ये जे फूल आहे हे फूल कितव्या फांदीवर आहे हे आपल्या शेतात बघायचं आहे. आता बघू शकता, जर आपण शेंड्यापासून पकडलं, या प्लॉटची जी हाईट आहे, आज रोजी 65-70 दिवस झाले असतील तर या प्लॉटची हाईट 2.5-3 फुटापर्यंत आहे. आणि जे फूल आहे हे 7व्या ते 8व्या फळफांदीवर आपल्याला वरून बघायला मिळते. हे फूल जर डायरेक्ट इथं आलं असेल, 2ऱ्या-3ऱ्या फळफांदीवर आले असेल तर अशा ठिकाणी आपल्याला खत व्यवस्थापन अधिक द्यायचं आहे. आणि जर आपण अंतर व्यवस्थापन कमी असेल, म्हणजे 3x1 असेल, 2x1 असेल, 4x1 असेल, अशा ठिकाणी फूल डायरेक्ट वर आलं असेल तर आपल्याला 2 बॅग युरिया आणि 1 बॅग 10-26-26 त्या शेतामध्ये देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर आपल्याला पाणी व्यवस्थापन सुद्धा ताबडतोब करायचं आहे. पाणी व्यवस्थापन जर केलं तर जे काय आपण खत टाकले त्याचा रिझल्ट चांगल्या प्रकारे येईल. आपल्याकडे पाण्याची व्यवस्था नसेल तर खत पेरून देऊ शकता. आता लगेच 1 किंवा 2 दिवसामध्ये पाऊस चालू होणार आहे. त्या खताचा रिझल्ट चांगल्या प्रकारे आपल्याला आपल्या शेतामध्ये ओल असताना बघायला मिळेल. आता महत्त्वाचा विषय आहे की जमिनीमध्ये ओल असणे गरजेचे आहे का, जे काय आपण फवारणी व्यवस्थापन करतो तेव्हा. तर शेतकरी मित्रांनो, जमिनीमध्ये ओल असली काय आणि नसली काय, फवारणीमध्ये याचा काही इफेक्ट पडत नाही.
तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे ज्या शेतामध्ये कपाशी पिकाची वाढ होत नाही त्या ठिकाणी आपल्याला पेरणी पद्धतीने एक पट्टा आड करून खत द्यायचं आहे. खतामध्ये 75 किलो 10-26-26 आणि 25 किलो युरिया आणि 60-70 दिवसात दरम्यान कपाशीची उंची फक्त 1 किंवा 1.5 फूट असेल तर अशा ठिकाणी आपण 1.5 बॅग 10-26 आणि 1 बॅग युरिया एका एकरसाठी आपण देऊ शकता. आणि फवारणीमध्ये आपण इसा बियाण सांगितल्याप्रमाणे जिथं वाढ होत नाही अशाच ठिकाणी आपल्याला इसा बियाण घ्यायचं आहे, अन्यथा इसा बियाण आपल्याला फवारणीमध्ये घ्यायचं नाही.